श्रीरामांना 14 वर्षाचाच वनवास का झाला? 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 16 वर्ष का नव्हता? राम वनवासाला गेल्यावर भरत हे अयोध्येचे राजा का नाही झालेत? वनवासातून आल्यावर श्रीराम कैकेयींशी कसे वागले? या सर्व गोष्टींविषयी आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जय श्रीराम. वाल्मिकी रामायणामध्ये याचे वर्णन केले आहे. जेव्हा राजा दशरथ यांनी आपला ज्येष्ठ पुत्र राजा राम याला अयोध्येचा राजा घोषित केले व राज्याभिषेक करण्याचे ठरवले, परंतु आदल्याच दिवशी दासी मंथरेच्या बोलण्याने राजा दशरथ यांची तिसरी पत्नी कैकेयी हिला असे वाटू लागले की जर राम अयोध्येचा राजा बनला तर माझ्या मुलाला भरताला कधीही राजा होता येणार नाही. या विचाराने ती विचलित झाली. तिला कोणत्याही परिस्थितीत राम राजा नको होता. ती अस्वस्थ झाली. तिची ही अवस्था जेव्हा मंथरेने पाहिली तेव्हा तिने कैकेयीला समजून सांगितले की तुझ्या मुलाला राजा करायचे असेल तर तू राजा दशरथांना वर माग. तेही असे वर माग की रामाला वनवासाला पाठवायचे, तेही 14 वर्ष. याचं कारण असं की राजपटाच्या नियमानुसार जर 14 वर्षापर्यंत राज्याच्या गादीवर एखादा राजा बसला तर तो कायमस्वरूपी त्या राज्याचा राजा होतो, त्याला बदलता येत नाही. मंथरेच्या या सल्ल्याने कैकेयी खुश झाली. तेव्हा तिने मनोमन ठरवलं की अयोध्येचा राजा फक्त तिचा मुलगा भरतच होणार. तशी तिने एक युक्ती सुचवली की मी दशरथांना याबाबत विचारणा करायची व कोणत्याही परिस्थितीत रामांना राजा बनून द्यायचे नाही. तसं कैकेयीने राजा दशरथांशी बोलणी केली. मला हा निर्णय मान्य नाही म्हणून सांगितले. दशरथांनी कैकेयीला समजवले. जेव्हा पिता आपल्या अधिकारातून निवृत्त होतो तेव्हा त्याच्या ज्येष्ठ पुत्रांकडे राज्याचा कारभार सोपवणे ही परंपरा आहे. परंतु कैकेयीला दशरथ राजाचे कोणतेच म्हणणे मान्य नव्हते. ती हट्टाला पेटली होती. तसं पत्नी हट्टापुढे दशरथांना झुकावे लागले. तेव्हा त्याच संधीचा फायदा घेऊन तिने दशरथ राजाला 2 वर मागितले. पहिला वर होता रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवणे व दुसरा वर होता राम वनवासाला गेल्यावर तिच्या मुलाला भरताला अयोध्येचा राजा करणे. तसं दशरथ राजांनी काळजावर दगड ठेवून कैकेयीला वर दिले. यातून कैकेयीच्या मनात राम वनवासाला गेल्यावर माझा मुलगा राजा होईल व नियमाप्रमाणे 14 वर्ष झाल्यावर त्याला गादीवरून कुणीही हलवू शकणार नाही अशी युक्ती होती. आणि घडले तसेच. राजा दशरथाकडून वर मागून कैकेयीने रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवले. तसे आपल्या मुलाला भरताला अयोध्येचा राजा बनवण्याचे तिचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार होते. परंतु भरताला आईचे हे वागणे पटले नाही. त्याला आपल्या आईच्या या कपटी कृत्याचा अतिशय राग आला. कारण श्रीरामांवर भरताचे अतूट बंधुप्रेम होते. त्याचे म्हणणे होते की नियमाप्रमाणे मोठा भाऊ रामच अयोध्येचा राजा व्हायला पाहिजे. परंतु आईच्या या वागण्याने तोही दुःखी झाला होता. जेव्हा ठरल्याप्रमाणे श्रीराम वनवासाला निघाले तेव्हा भरताने सर्वांसमोर शपथ घेतली की 14 वर्ष पूर्ण झाल्यावर श्रीरामांना अयोध्येत परत येण्यासाठी 1 दिवसाचा जरी उशीर झाला तरी मी माझा प्राण त्यागेन आणि जोपर्यंत ते माघारी अयोध्येत येत नाहीत तोपर्यंत मी अखंड राजगादीची सेवा करेन. तेव्हा असे सांगितले जाते, जेव्हा भरत श्रीराम वनवासात असताना एकदा त्यांना भेटावयास गेले तेव्हा त्यांना परत येण्याचा आग्रह त्यांनी केला. परंतु श्रीराम आपल्या वचनाशी प्रामाणिक होते. म्हणून भरताने आग्रह करून राम परत आले नाहीत. त्यावेळी भरताने रामाच्या पायातील पादुका अयोध्येत आणून त्यांची पूजा केली होती. अशी आपल्या भावाप्रती भरताची भक्ती व प्रेम होते. भरत हा श्रीरामाचे सख्खे भाऊ नसून देखील त्यांना रामाविषयी एवढी आपुलकी होती. भरताच्या आईने मुलाच्या राजा बनण्याच्या स्वार्थी हेतूने श्रीरामांना राज्याभिषेक होण्याच्या ठीक 1 दिवस आधीच त्यांना वनवासात पाठवले होते. याच कैकेयीचा मुलगा भरत आज राजगादीकडे कधीही स्वार्थी बनला नाही. 14 वर्ष त्याने राजगादीकडे कधी बघितले सुद्धा नाही. एवढा निस्वार्थीपणा भरताच्या अंगी होता.
जेव्हा 14 वर्षाचा वनवास बघून श्रीराम अयोध्येत आले तेव्हा सर्वप्रथम ते कैकेयीला भेटले व तिला वाकून नमस्कार केला होता. तेव्हा श्रीरामांच्या मनात त्यावेळी कैकेयीविषयी कोणताच राग नव्हता की तिच्यामुळे मी वनवासात गेलो, मला वनवास भोगावा लागला होता. फक्त करुणा व आदर आपुलकी होती. श्रीरामांची हीच वृत्ती आज आपल्याला हे शिकून जाते की तुमच्याबरोबर कुणीही कितीही वाईट वागले, तुमचा कुणी किती तिरस्कार केला तरी तुम्ही त्याच्याशी तिरस्काराने वागू नका. उलट त्याच्याशी तुम्ही प्रेमाने वागा, आपुलकीने वागा. राग वाढतो व सर्वाच्या विनाशाला कारण ठरतो. म्हणून जे तुम्हाला वाईट व कपटी भावनेने वागवतात त्यांच्याशी तुम्ही आपुलकीने व प्रेमानेच वागा, नाहीतर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहणार. जय श्रीराम. आजपासून आपण असेच काही रामायणातील प्रसंग ऐकणार आहोत, तेव्हा चॅनलला सपोर्ट करा. आजची कथा आपणास कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.